सार्वजनिक परीक्षा गैरप्रकार प्रतिबंधक सुधारणा विधेयकावर राज्यसभेत चर्चा सुरू असताना काँग्रेस अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल केला। विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज आणि पॅलेट गनच्या वापराबाबत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर गंभीर आरोप करत त्यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली। खरगे यांनी म्हटलंय, परीक्षा व्यवस्थेतील त्रुटींविरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज, अश्रुधूर, वॉटर कॅनन आणि पॅलेट गनचा वापर करण्यात आला। या कारवाईचे आदेश कोणी दिले याचे उत्तर देशाला मिळाले पाहिजे। गृहमंत्री उत्तर देऊ शकत नसतील तर त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली। यावेळी मल्लिकार्जुन खरगे यांनी माजी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावरही भाष्य केलं। विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा दबाव वाढल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतःची खुर्ची वाचवण्यासाठी प्रधानांचा राजीनामा घेतल्याचा आरोप त्यांनी केला। पेपरफुटी रोखण्यासाठी केवळ कठोर शिक्षा किंवा दंड पुरेसा नाही, तर गैरप्रकार थांबवण्यासाठी ठोस यंत्रणा उभारण्याची गरज असल्याचंही खरगेंनी स्पष्ट केलं। दरम्यान मल्लिकार्जुन खरगेंनी केलेल्या आरोपांवर केंद्र सरकार किंवा भाजपकडनं अद्याप अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही। करने की आदत है आपको, तो पिछले सरकार को 100 बार गालियां देने की आदत है। कम से कम बच्चों को एड्रेस करने के लिए आपको समय नहीं मिला, रात के 12 बजे मिला। आप दूसरे बात धन्यवाद, वो भी रात के 12 बजे। थैंक यू फ्रेंड्स। ये नए शब्द उन्होंने प्रयोग किए, मैं तो हमेशा हिंदी में बोलते थे।